वहिनी आली. झालं का ग श्रीशी काय बोलणं? तू बोलतेस ना त्याच्याशी का काहीच नाही झालं बोलणं? बोलतेय. काय म्हणाला तो? त्याचं काही म्हणणंच नाहीये. अरे याला काय अर्थ आहे? त्यांनी बोलायला नको? त्याच्या मनात काय चाललंय हे आम्हाला कळायला नको का? आम्ही इथे अगदी देव पाण्यात बुडवून बसलोय आणि त्याला 2 शब्द बोलायला कष्ट होत आहेत. मी काय म्हणते, तू खडसावून विचार ना त्याला. विचारते. कधी? पाणी पिऊ मी? अगं बाई, हो हो, जा पाणी आण ना. बस 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 बस. माझ्या ना लक्षातच नाही आलं तू दमून आली आहेस. आज आपलं माणूस दिसलं की बोलणं सुरू, पुराण चालू. काळ नाही, वेळ नाही. थँक्यू. मला वाटतं वहिनी या विषयावर आपण उद्या बोलूया. चला. हवा ना, बोलूया आपण. बोलूया. नाही ग, राहू दे. तू दमून आली आहेस. आमचं काय चालूच राहतं ना. मी समजू शकते आई, आणि तुम्ही माझी काळजी नका करू. मी बोलतेय श्रीशी, जसं जमेल तसं अडून अडून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, विषय काढते, पण तो समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. मनस्थिती वगैरे सगळे लाड आहेत म्हणावं. मुकाट्यानं सरळ घरी परत ये. पर्यायच नाही असं सांग त्याला. हा, तुम्ही त्याला माझ्यापेक्षा जास्त ओळखताय. असं धाक दपटच्या करून ऐकण्यातला माणूस आहे का तो? अगं पण त्याच्या कलेने घेत राहिलो तर हे कसं आणि कधी संपणार? पण आपल्या हातात तरी वाट बघण्याशिवाय काय, मला सांगा ना. मला तर हल्ली अशी भीती वाटते की आपण हा विषय सारखा सारखा बोलल्यामुळे तो त्यातून विड्रॉ होईल. ड्रॉ म्हणजे लॉटरीत असतं ते? विड्रॉ म्हणजे तो कोशात जाईल, त्याचं बोलणं कमी होईल. तेव्हा हळूहळू त्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्याच्याशी बोललं पाहिजे. इतकं मला कळलंय. तुझ्यावरच काय ती भिस्त होती माझी. वाटलं होतं जमलं तर तुलाच जमेल, पण आता तर तूही त्याच्याच बाजूने बोलायला लागलीस. आई अहो, आपल्या सगळ्यांची बाजू एकच आहे. आपल्या सगळ्यांना श्री परत यायला हवाय, आणि प्रयत्नच करायचे नाहीत असं कुठे म्हणतेय मी. माझं इतकंच म्हणणं आहे की पहिल्याच फटक्यात आपल्याला यश मिळेल अशा भ्रमात आपण नको राहायला. कधी कधी काही गोष्टींसाठी आपल्याला जास्त झगडावं लागतं. आपल्याला जास्त मेंटल स्ट्रेंथची गरज असते. पटतंय का तुम्हाला? कळतंय. हो हो. आणि महत्वाची गोष्ट अशी, समजा उद्या श्री परत आला तरी आई आजी आणि श्री यांच्यामधला तिढा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणार नाहीच आहे. त्यामुळे श्री घरी आला म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही होणार आहे. हो खरंय. म्हणूनच आपण शांत राहूया. एक दिवस सगळं छान होणार आहे यावर विश्वास ठेवायला हवा. खरं सांगू जान्हवी, तू असं बोलायला लागलीस ना तर खरंच विश्वास बसतो माझा. अगदी मनापासून पटतं की असं होणार म्हणून. पण तू नजरेसमोरून दूर झालीस की पुन्हा मनात गोंधळ उडून जातो. पण यापुढे असं नाही चालणार. आपल्या सगळ्यांना आपल्या मनाला ताब्यात ठेवता आलंच पाहिजे. आणि आई, मी आहे ना तुमच्या बरोबर. पण तुमचा विश्वास माझ्या बरोबर असणं माझ्यासाठी गरजेचं आहे. नाहीतर मी तरी एकटी काय काय करू. नाही नाही, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. थँक्यू मोठी आई. चल जेवून घे आता. जान्हवी, तुला आई आत बोलवते. तुझं आटपलं की जाऊन ये. हो हो, जा हातपाय धुवून ये, जेवायला वाढते लगेच. मग जा. चल चल चल. आई, मी मगापासून तुझ्याशी बोलतोय, तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, का कळत नाहीये तुला? अगं ताईची झोप उडाली तिथे आपल्यामुळे. आपल्यामुळे नाही, तुझ्यामुळे. माझ्यामुळे. तिच्या लग्नात तो हार आणि ती सोन्याची जर असलेली साडी घेतली नसतीस ना तर काही दिवस तरी सुखानं नांदली असती तिच्या सासरी ताई. बरं आता ती म्हणते की त्या सगळ्या गोष्टी परत करत का करत नाहीयेस तू? हेच म्हणते मी. बापासारखा व्यवहार कळत नाही तुला म्हणते ना ते हेच. अरे काय गरज आहे तो हार त्यांना परत करण्याची? आणि तो हार एक त्यांच्या तिजोरीत नाही तर म्हणून काय त्यांची तिजोरी रिकामी पडते होय? हे पण जानूचंच घर आहे ना. तो इथे राहिला काय आणि तिथे राहिला काय, काय फरक पडतो? मग राहू दे ना तिथेच. इथे का ठेवलायस? पण मग इथे का नको? त्यांनी दिलाय मला तो. त्यांनी दिला नाहीये. आई, तो हार तू मागून घेतलायस. तुझ्यासारखी चोरी नाही केलेली आहे मी.
आई तो हार मी चोरला नव्हता. पण तरी घालवलासच ना तो. त्याच्या आधी मला जर विचारलं असतंस की आई बाबा हा हार मिळालेला आहे तर काय करू त्याचं, मी नीट जपून ठेवला असता ना. पण नाही, आता घालवलासच. आणि झालं काय, चोरीचं बालंटही आलं आणि हारही गेला. काही उपयोग झाला. पण आईचं ऐकेल तर तो बापाचा पोर कुठला ना. बरं आता हा एक दागिना जानूच्या लग्नात मिळालेला तो जपून ठेवलाय मी, तर तू म्हणतोस तोही परत कर म्हणून. अरे मला काही वेळ लागलाय का कुत्र चावलंय मला. स्वतः एक तर विहिरीत उडी मारलीसच, पण आता मला सांगतोय आई तूही विहिरीत उडी टाक म्हणून. आई हे बघ, आई हे बघ, या सगळ्या प्रकरणामुळे ताई आणि भाऊजी वेगळे राहत आहेत. आईला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. त्या दोघांनी एकत्र यायला हवं म्हणून ताई जे सांगते तसं वाग प्लीज. आई म्हणते ना तसं कर, आयुष्यात भलं होईल तुझं. अरे जरा समजुतीने घे ना, मी काय सांगते ना ते जरा नीट ऐक. अजून तुझ्या नोकरी धंद्याचा पत्ता नाहीये. एक दमडीही कमवून तू आणत नाहीयेस घरात. तुझ्या बाबांनी कितीही तोंडाची वाफ दवडली ना तरी ह्यांच्याच्याने काही होणार नाहीये. तेव्हा जानूच्या लग्नात मिळालेलं हे सोनं म्हणजेच आपल्याला पुढे कामी येणार आहे. तेव्हा थोडं समजुतीने वाग. आणि मी काय म्हणते ना ते नीट ऐक. आई मला भलतं सलतं काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. ताईला त्रास होणार असं काहीच वागणार नाही होत आपण. ज्या प्रकरणात ताई जे म्हणेल तसंच होणार आहे, मी तसंच वागणार आहे आणि तुलाही तसंच वागायचं. यावेळेला जर नाही ऐकलंस ना माझं, हे सगळं जाऊन मी बाबांना सांग. नाही नाही पिंट्या, नाही, तू असं काही करणार नाहीयेस. सातताईपणा करू नकोस तू. बरं ठीक आहे ठीक आहे, हे सगळं सगळं आत्ताच या क्षणी काही करणार आहेस का तू. पुढचं पुढे बघू ना. पण ह्यातली एकही गोष्ट तू बाबांना सांगणार नाहीयेस. आई पण तुला जानूची शपथ आहे, तू ह्यातलं त्यांना काहीही सांगणार नाहीयेस. आई तू ठरलंय पिंट्या, तुला जानूची शपथ आहे. ह्यांना यातलं काहीही सांगायचं नाहीये. खरंच असं होत असेल का? आपल्या विचारांचा आपल्या आयुष्यावर इतका डायरेक्ट परिणाम होत असेल? आतापर्यंत कधी या गोष्टीचा विचारच केला नाही. पण श्री निघून गेल्यापासून सगळ्याचाच फेरविचार करावा असं का वाटतोय. जान्हवीच्या म्हणण्यात तथ्य आहे. खरंच जी गोष्ट घडायला नको असते तिचा, जी गोष्ट घडायला हवी असते त्यापेक्षा जास्त विचार का करतो आपण? तिलाच मनात जास्त थारा का देतो? तसं असेल तर माझ्या सगळ्या मुलांच्या बाबतीत मी कायम असाच विचार केलाय आणि तसंच घडलंय. मलाच आपलं वाटायचं, मलाच सगळं आधी कळतं. पण काय चुकलं माझं? रमाकांतला पोटूशा बायकोला बरोबर घेऊन परदेशी जायचं नव्हतं. त्याला मूल नको होतं. मी एक स्त्री आहे, नर्मदेच्या बाजूने उभी राहिले म्हणून श्रीचा जन्म झाला. आज श्रीला माझ्या तत्वांच्या अतिरेकाचा कंटाळा आलाय. बाबा, त्यावेळी हीच तत्व कामी आली म्हणून तुझा जन्म झाला हे कळतंय का तुला? तुला जन्म देण्यासाठी आसुसलेल्या तुझ्या आईला आधार दिला म्हणून माझ्या मुलानं माझ्याकडे कायमची पाठ फिरवली. कधी वळून पाहिलं नाही आपल्याकडे. त्यावेळी माझ्या तत्वांना सोडून दिलं असतं तर आज हा जाब विचारायला या जगात असताच तरी का रे तू बाळा? तू कधी आलीस? आत्ताच. काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? तुमच्या डोळ्यात पाणी बघून आलं.
कधी कधी कसलीच सुसंगती लागत नाही. तसं झालंय माझं. भूतकाळ जास्त आणि पुढे बघायला भविष्यकाळ कमी. भूतकाळाची भूत वाट सोडत नाहीत. जा गेम कळला हत्तीचा, इंटरेस्टिंग आहे. म्हटलं तुलाच विचारावं, असं खरंच होतं का कधी? मला खरंच माहित नाही आईजी. या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्ही जास्त चांगलं देऊ शकाल. तुमच्या समोर अधिकारवाणीने कुठल्याच विषयावर बोलू शकणार नाही मी. तुम्ही वयाने, कर्तृत्वाने, अनुभवाने खूप मोठे आहात माझ्यापेक्षा. पण म्हणून माझं सगळं बरोबरच असतं असं नाही. पण म्हणून मी तुम्हाला शिकवणं योग्य नाही. तू शिकवलं नाहीस तरी तुझ्याकडून एक गोष्ट शिकले मी. अंतर्मुख झालीये. मागच्या पुढच्या बऱ्याच गोष्टींसमोर प्रश्नचिन्ह उभी राहिलीत. म्हटलं तुलाच विचारावं. खरं तर श्रीने शिकवलाय मला हा गेम. तसं गूढ असं काहीच नाहीये त्यात. जगभर माहीत असलेलं तत्वज्ञान अगदी वेगळ्या सोप्या भाषेत मांडलंय. म्हणजे मुद्दा किती सोपा असतो. चांगला विचार करा, चांगलं घडेल, संपलं. मी चुकीचं बोलले का काही? नाही, चुकीचं नाही. जास्त बोलून गेले का काही? नाही, परत बोलू यावर कधीतरी. आई आजी मी येऊ? जेवलीस? नाही, आता जेवेन. जेव जा. श्री बाकी कितीही चुकला असला तरी हिच्या बाबतीत त्यानं योग्य निर्णय घेतलाय हे आता पटतंय. हसतोयस काय? मजा वाटतेय ना? माझ्यावर सगळं टाकून निघून गेलायस. ये ना परत श्री. हे इतकं निखळ असू या घरात परत कधी पसरेल? आम्हाला सगळ्यांना तू हवायस, या घरात हवायस. पण मला माहितीये हे हसू तुझ्या चेहऱ्यावरूनही हरवलंय सध्या. हो ना? मग बोलत का नाहीयेस गडागडा? का घुसमटतोयस आपल्या आत? श्री प्लीज ना, प्लीज. शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. त्यामध्ये तू भेटलीस मला 28व्या वर्षी. म्हणजे अजून आपण 72 वर्ष एकत्र असणार. अरे वा. काय चाललंय? तुझ्याशी बोलणं. बरं, काय तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय? महिला मंडळ काय म्हणतंय?
सगळ्या बऱ्या आहेत. अगं आणि मगाशी मी तुला फोन केला होता, उचलला नाहीस. अरे हो, मी आई आजींच्या रूम मध्ये होते आणि माझा फोन इथेच होता. बरं श्री, तुझा हत्तीचा गेम कळला त्यांना? होय, कसा काय? मी छोट्या आईंना सांगितला होता, त्यांच्याकडनं हळूहळू सगळ्यांनाच कळला आणि बेबी आत्यांनी आई आजींना सांगितलं असावं. तिचं काय म्हणणं होतं त्याच्यावर? काही नाही, म्हणजे काही बोलल्या नाहीत त्या. इनफॅक्ट आपण नंतर कधीतरी या विषयावर बोलू असं म्हणाल्या. हल्ली बरेचदा बोलवतात त्या त्यांच्या खोलीत त्यांच्याशी बोलायला. अरे वा. पण अजूनही थोडं टेन्शन येतच मला त्यांना भेटायला जाताना. पण तरीही जात जा. हे बघ जान्हवी, तुझ्याशी बोलल्यानं आईजीला जर हलकं वाटणार असेल ना तर बोलू देत तिला. ते स्थान जर मी मिळवू शकले तर मी भाग्यवान समजेन स्वतःला. बरेचदा काम असतं काहीतरी, पण कधी कधी कामाशिवायही बोलतात. आज त्यांच्या डोळ्यात पाणी बघून माझेच डोळे भरून आले होते. जान्हवी, उद्या सकाळीच शिफ्टिंग करायचंय ऑफिसच्या आधी. श्री, अजूनही विचार कर. चल मी झोपतो आता, नाही तर उद्या सकाळी उशीर होईल. बाय, गुड नाईट.
काय रे, झोपला होतास का? अगं छे, मला रात्रभर झोप नाही लागली. का रे? शिफ्टिंगचे विचार येत होते डोक्यात सतत. आपलं नवीन घर दिसत होत. ए बरं, आपल्या नवीन घरातल्या बेडरूम मधला एसी चालतो की नाही आपण चेक नाही केला ग. आय होप चालत असेल. पुरे झाले तुझे चोचले. आणि सध्या हवेत गारवा आहे, एसीची काही गरज नाहीये. नाही, आता गरज नाहीये, पण आपण वेल फर्निश्ड फ्लॅट घेत असू तर मग सगळ्या गोष्टी चालतात की नाही हे चेक करून घ्यायला पाहिजे ना. लाडावलेला आहेस नुसता. आता एसी चालू आहे की नाही ह्या काळजीने तुला झोप लागली नाही ना? नाही, तसं नाही. झोप न लागण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझं पोट. काय? पोट बिघडलंय माझं. कधीपासून? रात्रीपासूनच. अरे देवा, कशामुळे? काय खाल्लंस काल? अरबट सरबट खाल्लंयस का काही? जान्हवी, मी अत्यंत साधा माणूस आहे की नाही, त्यामुळे मग दाल रोटी खाव प्रभू के गुण गाव, अगदी साधं जेवण जेवलोय मी. हो, पण ते साधं जेवणही हॉटेलमधून ना. अगं पण मग काय आता घरचं जेवणार का कोणाच्या? मी सांगितलंय तुला रोज बाहेर जेवायला. माझे आई, आजारी माणसाला असं ओरडू नये. आधीच बेड पासून टॉयलेट पर्यंत पळून पळून माझे पाय दुखायला लागले, दमलोय मी. तुझा मगाचा फोन आला तेव्हा आतच होतो. ए श्री, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. शिफ्टिंग वगैरे नको आज. नाही 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 नाही, शांत हो शांत हो. एवढं काही झालेलं नाहीये मला. सलग इतके दिवस बाहेर खायची सवय नाहीये ना, ते सोसलं नसेल कदाचित. आणि स्टमक इन्फेक्शन वगैरे असेल असं मला नाही वाटत. होईल बरं. मी आले, मी लवकरात लवकर पोहोचते. ए जान्हवी, मी तुला तेच सांगणार होतो. तुला उशीर होणार असेल तर उगाच धावपळ करत येऊ नकोस. संध्याकाळी आलीस तरी चालेल. मी आत्ताच येणार आहे, तू थांब तिथे. अगं पण श्री प्लीज. आणि तशी मी आलेच असते. आणि आता तर तुला बरं नाहीये म्हटल्यावर माझं कशातच लक्ष लागणार नाहीये.